गोष्टीचं नाव आहे जॉर्ज. माझ्या आयुष्यातला तो फार महत्वाचा व मोलाचा असा दिवस होता. आयुष्यातली पहिलीच नोकरी. ध्येयवादानं शिक्षकाचा व्यवसाय पत्करून मी शिक्षण व्यवसायात त्या दिवसापासून प्रवेश करीत होतो. आदर्शवादाचं पीस हळुवारपणे मनावरून फिरत होतं. पाय हलगत उचलले जाऊन आपण तरंगतोय असा भास होत होता. राष्ट्राच्या भावी आधारस्तंभांना आकार देण्यासाठी एका कलावंताचीच भूमिका आपण घेतोय. परमेश्वरानं प्रेषित म्हणून जणू आपल्याला पाठवलंय इत्यादी विचारांच्या झुळकींनी माझं मन एका विलक्षण बेहोशीत असताना मी शाळेच्या आवारात शिरलो. सर्व वातावरणच मला टवटवीत, फुललेलं, सुगंधित आणि उत्साहानं उतू जाणारं वाटलं. शाळेचा प्रशस्त असणारा जिनाही मुला मुलींच्या किलबिलाटानं, त्यांच्या वरून खाली आणि खालून वर येण्या जाण्यानं खूपच अरुंद वाटत होता. मी कसा बसा वाट काढीत मुख्याध्यापक खोलीत गेलो. मुख्याध्यापकांना नम्रपणे अभिवादन केलं. त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनांनुसार सुपरवायझरना भेटलो. वेळापत्रक व 7वीचा कॅटलॉग घेतला. इथल्या जुन्या मंडळींच्या नजरा वेगळ्या तयार आहेत. एकाच वेळी कुतूहलानं आपल्या सर्वांगावर सर्वांच्या नजरा रोखल्या जात आहेत. नव्या कोऱ्या नवरीच्या नवखेपणाचं आवरण आपल्या शरीरावर आहे असं वाटत होतं. तेवढ्यात बेल झाली. सर्व मंडळी भराभर उठली. शिक्षक खोलीतील फलकावर कोणत्या शिक्षकाचा कोणता वर्ग कोणत्या मजल्यावर आहे इत्यादी तपशील होता. प्रत्येकानं पुन्हा पुन्हा त्या फलकावर नजर टाकीत आपापल्या वर्गाच्या दिशेनं पावलं वळवली. वर्गात हजेरी घेताना मी नाव उच्चारत होतो. हजेरी घेता घेता एका नावाशी मी अडखळलो. जॉर्ज कार्वालो. उपस्थित मॅडम. बायकी आवाजात कोणीतरी हजेरी दिली. मी काहीसा गोंधळलो. वर्गाकडे पाहिलं. सर्व गप्प. आता काय होतंय याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर. मी पुन्हा नाव उच्चारलं. जॉर्ज कार्वालो. येस सर. अगदी आदबीच्या पण जाड्या स्वरात उठून उभं राहून हजेरी देणार ते पोर पाहून मला धक्काच बसला. असं हा जॉर्ज कार्वालो काय? ह्यानंच बायकी आवाजात हजेरी दिली म्हणायची. मी त्याच्याकडे रोखून पाहिलं. साऱ्या वर्गाच्या मानात जॉर्जकडे. त्यानं हजेरी दिली. माझ्या नजरेत नजर मिसळली आणि खाली बसला. उभा राहा जॉर्ज. मी बस म्हणून सांगितलं का? मी जर आवाज वरच्या पट्टीत नेला. हजेरी पूर्ण होईपर्यंत त्याला उभं ठेवलं. हजेरी झाल्यावर त्याला म्हटलं, काय रे? उपस्थित मॅडम असं कोण म्हणाला? मीच. त्यानं अनपेक्षितपणे चटकन उत्तर दिलं. मुलांच्या नजरा माझ्याकडे रोखल्या गेल्या. पुन्हा उत्सुकता. उपस्थित मॅडम असं काय म्हणालास? मॅडम आणि सर यातला फरक तुला समजतो की नाही? समजतो सर. जॉर्ज गंभीरपणे म्हणाला. पोरं फिस्कन हसली. मी वर्गाकडे पाहिलं. गप्पा बसा म्हणून नजरेनं म्हटलं. समजतो तर मग मला मॅडम का म्हणालास? मी जरा रागानं म्हटलं. सर एक्सक्यूज मी. गेल्या 2-3 वर्षात आम्हाला वर्ग शिक्षिका बाई होत्या. त्यांना मॅडम म्हणूनच मी हजेरी देत असे. तीच सवय झाली सर. जॉर्ज शांतपणे पण सराईतपणे उत्तर देत होता. साळसूदपणाचा व निष्पापपणाचा बेमालूम आव त्यानं आणला होता. सर्व मुलं येस म्हणाली तर तू उपस्थित का म्हटलंस? मी जॉर्जला पेसात पकडत म्हटलं. इतर मुलांवर आपला ठसा उमटवला पाहिजे आणि कुणी फाजीलपणानं वर्गात वागला तर मला चालणार नाही हे इतरांना कळावं हा हेतू मनात होता. सर गेल्या वर्षी आमच्या वर्ग शिक्षिका संस्कृत शिकवत. त्यांना येस म्हटलेलं आवडायचं नाही. उपस्थित म्हणायला सांगायच्या. कोणालाही विचारा. हो की नाही? शेवटचा प्रश्न त्यानं साऱ्या वर्गाला उद्देशून विचारला आणि साऱ्या वर्गानं हो म्हणून मोठ्या कोरस स्वरात दीर्घ उत्तर दिलं. त्या मागोमाग पुन्हा सार्वजनिक हसणं. मी काहीसा गोंधळलो. चाललंय हे ठीक नाही. ही पोरं वाटत तशी निष्पाप नाहीत. आपण नवीन आहोत हे त्यांनी जाणलंय. पण त्यांच्या पुढे हार जाऊन चालणार नाही. आपण कडक आहोत. आपल्याला शिस्त हवी हे त्यांना समजलंच पाहिजे इत्यादी विचार माझ्या मनात येऊन गेले. पण आपली मुद्रा गोंधळलेली आहे हे माझं मलाच जाणवलं. मी चेहऱ्यावर थोडंसं हसू आणलं. उभा राहिलो. गंभीरपणानं म्हटलं, हे बघ जॉर्ज, आज तू विनोद केलास. असला विनोद मला पुन्हा झालेला आवडणार नाही. मी कडक शिक्षा करीन. सारा वर्ग शांत होता. या वर्गावर आपल्या व्यक्तिमत्वाचा पहिल्याच दिवशी ठसा उमटवण्यासाठी मी म्हटलं,
सर्व वर्गाला मी सांगून ठेवतो, विनाकारण असलेलं मला आवडणार नाही. वर्गात शिस्त हवी. शिक्षा करायला व मुलांना मारायला मला आवडणार नाही, पण बेशिस्त वागला तर कडक शिक्षाही करीन. मुलं गंभीर होती. जॉर्जला मी बसायला सांगितलं. शिकवायला सुरुवात केली. मुलं पाठात रमली. नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून शाळा 4 तासांनी सुटली. मी घरी आलो, पण दिवसभर मला 7वीचा वर्ग आणि जॉर्ज दिसत होता. आपण वर्ग कौशल्यानं हाताळला असं क्षणभर वाटायचं. मनात जॉर्जशी झालेला संवाद जागा व्हायचा. मुलांचं कोरस हसणं आणि हो म्हणून दिलेलं उत्तर कानात घुमत राहायचं. ह्या वर्गाला अधिक चांगलं हाताळलं पाहिजे हे जाणवलं. विशेषतः जॉर्ज, आपल्या घरासमोरच राहणारा आणि ज्याच्या बालपणापासूनच्या असंख्य लीला पाहिलेल्या आणि ऐकलेल्या होत्या, असा जॉर्ज हाताळणं हे सोपं काम नाही. आपल्याला हे आव्हान आहे हे जाणवलं. रात्री अंथरुणावर पडलो तरी जॉर्ज आठवत राहिला. जॉर्जला मी अगदी लहानपणापासून पाहिला होता. जॉर्ज 7-8 वर्षाचा होता तेव्हापासून आळीला त्रासदायक झालेला होता. त्यानं कोणाची कागाळी केली नाही, कोणाच्या पोराला मारलं नाही, कोणाची चोरी केली नाही आणि कोणाच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या नाहीत. असं आळीत एक घर उरलं नव्हतं. फुकट गेलेलं पोर म्हणून सारी आळी त्याला वाईट टाकायला पाहत होती. पण त्याच्यापेक्षा लहान आणि मोठी पोरं यांचा घोळका घेऊनच तो वावरायचा. बूट पॉलिश करतानाही गाडीत तो मला एकदा दिसला होता. चालत्या गाडीतून पडून पाय मोडून घेतल्याचंही मला कळलं होतं. वाण्याच्या दुकानातून धान्य पळवताना तो सापडला होता. पोलिसांनी 2-4दा पकडून त्याला रिमांड होम मध्येही ठेवलेला होता. साऱ्या आळीत जॉर्ज माहित नाही असं घर नव्हतं. त्याच्या आई बापाकडे रोज कागाळ्या जात, पण त्याचा फारसा उपयोग होत नसे. आई बाप त्याला खूप दुपटत. इतका मार त्यानं खाल्ला होता की त्याच्या शरीराला माराची भीतीच उरली नसावी. जॉर्जच्या घरातलं वातावरणही चमत्कारिकच होतं. बाप सट्टा खेळे, चिक्कार दारू पित असे. आई 5-7 पोरांची जन्मदात्री होती. 2 वेळा घरात खायची पंचायत होती. दारात कोंबड्या, बदक, डुकरं पाळलेली होती. रात्री अपरात्री जॉर्जच्या घरातून किंकाळ्या उठत. बाप दारू पिऊन आईला मारी आणि आई बापाला प्रतिकार म्हणून ठोकून काढी. असं बदनाम झालेलं आमच्या आळीतील जॉर्जचं घर होतं. आणि तशा त्या घरातला जॉर्ज माझ्या वर्गात वर्षभर राहणार होता. मला आव्हान होतं हेच खरं. शाळेच्या दुसऱ्या दिवशी माझ्या दृष्टीनं मी एक फार धूर्तपणाची गोष्ट केली. हजेरी झाल्यावर मी प्रथम जाहीर केलं, आपल्या वर्गाचा मॉनिटर म्हणून आजपासून जॉर्ज कारवालो काम पाहिल. वर्गाच्या शिस्तीची जबाबदारी जॉर्जवर राहील. काय कोणाचा विरोध आहे का? मी लोकशाहीचा आव्हान साऱ्या वर्गाला उद्देशून विचारलं. पण मला ठाऊक होतं की विरोध कोणी करणार नाही. जॉर्ज मॉनिटर झाला आणि 4-6 दिवस ठीक गेले. मला हायसं वाटलं. आपली युक्ती सफल झाली ह्या समाधानात मी होतो. पण हे समाधान फार काळ लाभलं नाही. एका आठवड्यातच मधल्या सुट्टीत आणि ऑफ तासात टीचर्स रूम मध्ये इतर शिक्षक मला चिडू लागले. अहो, तुम्ही 7वीचे वर्ग शिक्षक ना? हो. का? मी चमकून विचारलं. तुमच्या वर्गातला तो कारवालो माझ्या हिंदीच्या तासाला फार गडबड करतो. तुम्ही बाई एकदा 2 द्या. कोंबड्यांचे बदकांचे आवाज काय काढतो, अगदी रडवतो. हिंदीच्या बाईंनी मान वेळावून तक्रार केली. सर, आज कारवालो माझ्या तासाला बसला नव्हता. सर, तुमच्या कारवालोनं माझ्या पदरावर पेन झटकलंय. अहो, मग हेडमास्तरांना सांगा. हेडमास्तर काय करणार तुझ्या पदरावरच्या शाईला? तू म्हणजे अगदी हीच आहेस. एका मध्यमवयीन बाईनं अंगाला हिसके देत आणि डोळे मिश्किलपणे मोठे करीत म्हटलं. अहो, यंदाचा 7वी ईचा वर्ग म्हणजे अगदी ई आहे. कुमारी दळवीबाईंनी विनोद केला. खरं म्हणजे यंदा 7वीचे क, ढ, ई हे तिन्ही वर्ग ई आहेत हो तुमच्या शब्दात. इंग्रजीचे तरुण जोशी सर दळवीबाईंना उद्देशून म्हणाले. हा, म्हणजे 7वीची क, ढ, ई वाईट आहे म्हणा. कुमारी दळवींचा विनोद. जोशी सरांनी या विनोदाला खूप मोठ्यानं हसून दाद दिली. मी सर्वांचे विनोद आणि माझ्या वर्गाच्या संबंधीच्या तक्रारी ऐकत होतो. मला जॉर्जचा आणि तक्रार करणाऱ्या शिक्षकांचाही राग आहे.
वर्ग शिक्षक काय करणार? ज्याच्या तासाला त्यानं नियंत्रण ठेवावं. नियंत्रण ठेवता येत नसेल तर तो शिक्षक कसला? आमच्या तासाला कुठे त्रास होतो, तो जॉर्ज किती गप्पा असतो, वगैरे अनेक विचारांनी चरफडत मी टीचर्स रूम मधून वर्गावर जायचो. वर्गावर शिकवत असताना जॉर्जवर माझी सक्त नजर असायची. मी एक नवीन तंत्र अंमलात आणलं. तास संपल्यावर जॉर्जला वर्गाबाहेर बोलावून त्याच्याबद्दलच्या तक्रारीचा जाब त्याला विचारली. प्रथम सौम्यपणे, नंतर कडक शब्दात. पण जॉर्ज आपली चूक प्रत्येक वेळी कबूल करी. नम्रपणे म्हणायचं, एक्सक्यूज मी सर, पुन्हा नाही असा वागणार. पण त्याची नम्रता ही खोटी होती असं मला जाणवू लागलं. शिक्षेतून सुटण्यासाठी तो नम्रतेचं पांघरून घेतोय असं वाटू लागलं. मग मी वाढत्या तक्रारी पाहून जॉर्जला वर्गात दटवू लागलो. सर्वांसमक्ष शिक्षा करू लागलो. एक दिवस मधल्या सुट्टीत सौ पंडितबाईंनी पदर सारखा करीत जॉर्ज बद्दल तक्रार करीत म्हटलं, अहो 7वी ई वर माझा रोज 4था तास असतो सायन्सचा. रोज कारवालो माझ्या तासाला औषध घेण्यासाठी नळावर जायचा. खिशातून औषधाची पुडी काढून दाखवली की मी बाई त्याला वर्गाबाहेर पाठवायची. नाही कसं म्हणायचं, पण कसं कुणास ठाऊक आपल्या हेडमास्तरांनी त्याला अचूक पकडलं. काय करताना पकडलं न राहून दळवीबाईंनी प्रश्न विचारला. अहो गंमत म्हणजे त्याच्या पुडीत औषध नसायचंच. अगं मग तू यापूर्वीच का नाही पुडी उघडून बघितलंस? त्यानं सांगितलं आणि तू विश्वास कसा ठेवलास? पीटीच्या शानबागबाईंनी ठसक्यात म्हटलं. अगं काही नाही, पुडी 2-3दा पाहिली, पांढरी पूड होती. पण मला काय माहित की मला खडूची पूड दाखवायचा औषध म्हणून. अहो तुम्ही सायन्सचे शिक्षिका, प्रयोगशाळेत नेऊन अनालिसिस का नाही केलं? जोशी सरांनी दळवीबाईंकडे पाहत एक विनोद लगावला. सगळेजण खूप हसले. हेडमास्तरांनी कारवालोला जाम फोडून काढला हे सांगताना पंडितबाईंचा चेहरा फुलला. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो आणि मास्टरवर सही करतो न करतो तोच शिपायाने मला ऑफिसात हेडसर बोलवतायत म्हणून सांगितलं. ऑफिस समोर पोरांची ही गर्दी. दिलीप मराठे या माझ्या वर्गातल्या पोरांवर रडून अकांत चालवला होता. त्याचा शर्ट असा रक्ताने भरला होता. उजव्या हातानं डाव्या हाताचा कोपरा त्याला धरला होता. कोपरातून रक्त येत होतं. हेडमास्टर त्याला रडू नको म्हणून सांगत होते. फर्स्ट एड बॉक्स आणणारे म्हणून पांडूला हुकूम सोडत होते. फर्स्ट एड बॉक्सात कापसाशिवाय काही बी नाही असं हळूच पुटपुटत पांडू ती बॉक्स हेडसरांना देण्यास हरीला सांगत होता. शेवटी दिलीप मराठेच्या हाताला पट्टी बांधून शाळे शेजारच्या डॉक्टरांकडे पाठवलं. चौकशी केल्यावर समजलं की आदल्या दिवशी दिलीप मराठेकडून हेडमास्तरांना खडूच्या पुडीचं गुपित समजलं होतं. जॉर्जला मिळालेल्या शिक्षेचा वचपा जॉर्जनं काढला. शाळा भरण्यापूर्वी दिलीप मराठेला त्यानं ठोकून काढलं होतं. वर्गातल्या खिडकीवर मराठेचं कोपर आपटलं, काच फुटली आणि फुटक्या काचेनं मराठेचं कोपर कापलं गेलं. शाळा भरायला थोडा वेळ होता म्हणून मी टीचर्स रूम मध्ये गेलो. जॉर्ज कारवालोचाच विषय चालू होता. या कारवालोला शाळेतून काढल्याशिवाय शाळा सुधारणार नाही. अहो पण त्याला काढणार कसा? का? त्याचा काका जेडपीत एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये आहे म्हणे. अहो मिनिस्ट्रीत पण कोणीतरी असेल, किमान सचिवालयात तरी, शिवाय मायनॉरिटी कम्युनिटी. अशा पोरांना शाळेतून काढले तर पाहिजेच, पण त्यांचे लाड करणाऱ्या शिक्षकांना ही शिक्षा केली पाहिजे. टीचर्स रूम मध्ये तोंडाचे पट्टे चालू होते. मी अस्वस्थ झालो होतो. जॉर्जला बेदम ठोकायला पाहिजे असं वाटत होतं. हात शिवशिवत होते. तशा अवस्थेत मी वर्गात गेलो. हजेरी झाली. वर्ग एकदम गप्प होता. जॉर्ज वर्गातच होता. त्याला मी काय म्हणतोय याची उत्सुकता वर्गभर पसरलेली होती. हजेरी संपताच मी कॅटलॉग मिटण्यापूर्वी जॉर्ज माझ्या टेबलापाशी आला. म्हणाला, सर, दिलीपला मला इतकं मारायचं नव्हतं. खिडकीच्या काचेमुळे. ठीक आहे, तू जागेवर जाऊन उभा राहा. मी त्याला शक्यतो माझ्यापासून लांब उभा ठेवायचा होता. माझा तोल जाईल, मी त्याच्या मुस्कटात भडकावीन याची मला भीती वाटत होती. जॉर्ज घुटमळत घुटमळत जागेवर गेला. तशा डोळ्यात दाटलेलं पाणी दिसलं. आजपासून जॉर्जशी मी सांगेपर्यंत कोणीही बोलायचं नाही. जॉर्जनं पहिल्या बाकावर एकटाच बसायचं. सर, पण जॉर्ज मॉनिटर आहे ना, म्हणजे त्याच्याशी
प्रकाश सावंत चटकन नेहमीच्या सवयीनं मध्येच बोलला. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. सर, माझी मॉनिटरशिप काढून टाका, जॉर्ज खालच्या मानेने भरलेल्या गदगदलेल्या आवाजात म्हणाला. मी जॉर्जची मॉनिटरशिप काढून टाकली. संतोष साखरदांडेला मॉनिटर केलं. पुन्हा 8-10 दिवस शांत बिनतक्रार गेले. अशा बिनतक्रार दिवसांचं समाधान मला मिळत नव्हतं, कारण कोणत्याही दिवशी काहीही जॉर्जच्या बाबत ऐकू येणं शक्य होतं. चाचणी परीक्षा येऊन गेली. जॉर्ज कॉपी प्रकरणात न सापडता परीक्षा पार पडलेली पाहून मला जरा बरं वाटलं. त्याला सगळ्या विषयात बऱ्यापैकी मार्क्स होते. हळूहळू वर्गातली मुलं माझ्या अनुपस्थितीत जॉर्जशी बोलायला लागली होती. जॉर्ज इतर शिक्षकांच्या तासाला दांडी मारून अधूनमधून पळून जायचं. माझ्या तासाला पहिल्या 2-3 महिन्यात त्यानं दांडी मारली नव्हती. तो शाळेत माझ्या दृष्टीने नियमित होता. पण एक दिवस माझ्या लक्षात आलं की हल्ली दर शनिवारी जॉर्ज शाळेत येत नाही. प्रत्येक सोमवारी तो त्याच्या आईची चिठ्ठी मात्र न विसरता मला देई. घरगुती अडचणींमुळे तो शनिवारी येत नसे. एका शनिवारी हजेरी घेताना नकळत मी मोठ्यानं स्वतःशीच म्हटलं, हा जॉर्ज दर शनिवारी जातो कुठे? पहिल्या बाकावरचा दिलीप मराठे चटकन म्हणाला, सर मी सांगू का? दुसरं कोपर फोडून घ्यायचंय? प्रकाश सावंत पटकन म्हणाला. सगळा वर्ग हसला. हा सांग बघू, मी दिलीपला उद्देशून म्हणालो. पण तो आता सांगायला तयार नव्हता. नको सर, मला नाही माहित सर, नको सर. अरे सांग ना, मी जरा आग्रही स्वरात म्हणालो. नको सर, शाळेबाहेर गेल्यावर जॉर्ज घुमवेल, दिलीप बोलला. पोरं पुन्हा हसली. क्षणभर मला समजे ना काय करावं. मी विचारात पडलो. वर्गाबाहेर बोलवून दिलीपला विचारावं का? पण उद्या जर दिलीपला वर्गाबाहेर जॉर्जने मारला तर मी त्यावेळी काय करणार होतो? दिलीपला मार तर खायला लागेलच. मागाहून जरी जॉर्जला शिक्षा झाली तर त्याचा उपयोग काय? जॉर्जला मी आळा घालू शकत नाही असा पोरांनी निष्कर्ष काढला तर माझा तो पराभव नव्हे का? मी स्वतःला सावरत दिलीपला म्हटलं, हे बघ, घाबरू नकोस, मी आहे. जॉर्ज तुला मारणार नाही याची मी दक्षता घेईन. सगळा वर्ग कान टवकारून ऐकत होता. सर, जॉर्ज दर शनिवारी मारुतीच्या देवळात जातो. बँडल फेकली, कोणीतरी मागच्या बाळकावरून म्हटलं. पोरं फितकेन हसली. बंडल काय? मी दर शनिवारी बघतो त्याला. मारुतीच्या देवळात रुईच्या माळा विकतो तो. दिलीपला मी खाली बसवलं. पोरांना शिकवायला सुरुवात केली. मधल्या सुट्टीपूर्वी ही शिपायाबरोबर चिठ्ठी पाठवून जॉर्जच्या आईला लगेच भेटायला बोलवलं. जॉर्जच्या आईचं दर्शन बघण्यासारखं होतं. खूप स्थूल आणि बुटकी, काळी, पसरट नाकाची, पिंगट पांढऱ्या केसांचा आंबाडा बांधलेली, घामट तेलकट ब्लाउज घातलेली, बेंचट परकरावर कसं बस अपुरं गुंडाळलेलं चिटाच्या कापडासारखं पाचवारी पातळ, जुन्या फाटक्या चपला. सारी पोरपोरी तिच्या आगे मागे आणि ती माझ्या नावाचा पुकारा करीत मला शोधित ती चर्चूम मध्ये आली. त्या बाईला घेऊन मी सुपरवायझर रूम मध्ये गेलो. जॉर्जच्या एकूण वर्तनाबाबत मी काही सांगण्यापूर्वी त्याच्या आईनंच मला तक्रारी ऐकवल्या. शाळेत काहीच नाही इतका म्हणतो, घरी त्रास देतो. मला संभ्रम पडला की जॉर्जच्या तक्रारी सांगण्यास मी त्याच्या आईला बोलवले की त्याच्या आईनं मला बोलवले. दर शनिवारी जॉर्ज शाळेत येत नव्हता हे त्या बाईला ठाऊक होतं. तिच्या संसाराला रुईच्या माळा विकून तो हातभार लावित होता म्हणे. जॉर्जच्या तक्रारी ऐकताना व सांगताना मधली सुट्टी कधी झाली ते समजलं नाही. बेल झाल्यावर मी सुटलो. तेव्हा निरोप घेता घेता जॉर्जच्या आईनं मलाच बजावलं, जॉर्जला तुम्हीच लाईनीवर आणा, त्याच्या स्टडीवर स्ट्रिक्ट नजर ठेवा. दिवाळीची सुट्टी जवळ येत होती. या सुट्टीत 15 दिवस हॉलिडे कॅम्प आयोजित करण्याची माझी योजना होती. मुख्याध्यापकांनी आणि निवडक पालकांनी या योजनेस संमती दिली. ठाणे जिल्ह्यातील समुद्रकिनारा लाभलेल्या बोर्डी या निसर्गरम्य गावाची निवड मी शिबिरासाठी केली होती. जॉर्जकडे बघण्याचं टाळून मी सर्व वर्गाला माझी योजना सांगून म्हटलं, गेल्या 4-5 महिन्यातील वागणूक लक्षात घेऊन मी मुलांची निवड केलेली आहे. मला शिस्तबद्ध मुलं हवी आहेत. इतर वर्गातूनही काही मुलं निवडलीत. सर, सगळ्या जागा भरल्या? हो. सर, आम्हाला आधी कळलं नाही. सर, आमचं नाव का नाही? मुलं मला विचारित होती. ज्यांची निवड झाली नव्हती ती खूप नाराज होती. ज्यांची झाली होती ती खुश होती.
हे बघा, हा एक प्रयोग आहे. सगळ्यांचा समावेश कसा करता येईल बरं? 20च मुलं निवडायची ठरल्यावर सर्वांना कसं जाहीर केलं जाईल, इत्यादी इत्यादी. मी समजुतीच्या स्वरात सांगितलं, पण नाराज झालेल्यांची समजूत पटली नाही. मधल्या सुट्टीत टीचर्स रूम मध्ये माझ्या दिवाळी शिबिराबद्दल चर्चा, टीका टिप्पणी चालू होती. काय सर, काहीतरी फॅड काय काढले? अहो, अशी पॉप्युलॅरिटी मिळत नसते, चांगलं शिकवलं की पुरं असतं. अशानं डोक्यावर चढतात पोरं. आणि मी म्हणते, केवढी ही जबाबदारी फुक्कटची. एखादं पोर समुद्रात बुडून मेलं बिलं म्हणजे शाळेची नाचक्की व्हायची. काय सर, जॉर्ज कार्वालोला नेणार की नाही? हो सर, आम्हा शिक्षकांचंही एक शिबिर घेतलं तर बरं होईल. तुम्हा तरुण माणसांकडून काहीतरी शिकता तरी येईल. सर, तुम्ही पुढल्या वर्षी रिटायर होणार, तुम्हाला काय करायचंय आता नवीन शिकून? अरे सॉरी, अहो शिक्षक हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो काय. शाळेतलं माझं पहिलंच वर्ष आहे. मी जुन्या शिक्षक मंडळींच्या स्वभावाचा अंदाज घेत होतो. माणसं स्वतः चाकोरी बाहेर पडायला तयार नसतात आणि कोणी नवीन काही करायला लागलं की त्याच्या पायात पाय घालतात. हेच खरं. काहीसा अस्वस्थ होऊन मी शाळेतून घरी गेलो. संध्याकाळची वेळ होती. चहा वगैरे आटोपून मी घरातून बाहेर पडायच्या तयारीत होतो. तेवढ्यात दारात चाहूल लागली म्हणून पाहिलं. दारात जॉर्ज उभा होता. मी क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. गिड्डासा, काळपट चॉकलेटी रंगाचा, पिळदार शरीराचा, चौकोनी रुंद चेहऱ्याचा, बारीक कुरळ्या केसांचा, चेहऱ्यावर काहीसं लाचारीचं नम्रतेचं हसू. काय पाहिजे रे? आत ये, बस, मी म्हटलं. जॉर्ज आत आला, पण बसला नाही. म्हणाला, सर, मला कॅम्पला यायचंय, तुला मी नेणार नाही. सर, मला कॅम्पला यायचंय, तुला मी नेणार नाही. कुणाला न्यायचंय ते ठरले. सर, मी यापुढे चांगला वागेन, तुमचं ऐकेन. एकदा संधी देऊन पहा ना. अरे पण आता मुलं पक्की झालीत. 20च मुलं मी नेणार. रेल्वे कन्सेशन फॉर्मही भरलाय, नावं कळवलीत. जॉर्जचं तोंड आंबट झालं. त्याच्या चेहऱ्यावरच्या स्नायूंची चमत्कारी हालचाल झाली. म्हणाला, सर, एक वेळ चान्स दिला असतात तर बरं झालं असतं. आमचं नाव कान फाट्या पडले. काय झालंय की आमच्यावरच येतं. तुमच्या हातून सुधारायचं ठरवलं होतं, पण तुम्ही पण आम्हाला. जॉर्जचे डोळे पाणावले होते. हे बघ जॉर्ज, तुला सुधारण्यासाठी मी गेल्या 3-4 महिन्यात खूप प्रयत्न केले. तू डोळ्यात पाणी आणतोस, पण ते खरं नसतं. दिलेलं आश्वासन आजपर्यंत तू कधी पाळलं नाहीस. पोरांना मारलं नाहीस असा आठवडा नाही. पोरांनी बोलायचं बंद केलं तर हुतू आणि खो खो खेळताना तू त्यांना धोपटत होतास. म्हणून तुला न्यायचं नाही असं ठरवलंय. पण हे बघ, तू या वर्षात चांगला वागलास तर पुढल्या वर्षी. सर, पुढल्या वर्षीचं कुणी पाहिलंय का? पुढल्या वर्षी कदाचित डॅडी शाळेतूनच घरी बसवतील. का? त्यांना मदत करायला त्यांच्या कामात. कसला व्यवसाय करतात तुझे वडील? व्यवसाय नाही करत. मग धंदा दारूचा भागीदारीत करतात. पण पुढल्या वर्षी स्वतःची भट्टी लावायची म्हणतात. पोलिसांच्या हप्त्यात आणि दाढीत नुकसान होतं, भागीदारीत प्रॉफिट नाही. जॉर्ज धाड धाड बोलत होता. आपण कोणासमोर बोलतोय हे विसरून. ज्या जगाविषयी तो बोलत होता त्याविषयी त्याचे शिक्षक किती अनभिज्ञ आहेत हे त्याला ठाऊकच नव्हतं. पण मला ज्या जगाविषयी भीती आणि कुतूहल होतं त्या जगाविषयी तो बोलत होता. त्यानं त्याच्या घराविषयी, त्याच्या डॅडींच्या धंद्याविषयी बोलत राहावं असं मला वाटत होतं. पण जॉर्ज एकदम बोलता बोलता थांबला. त्यानं माझ्याकडे पाहिलं. मी म्हटलं, काय रे जॉर्ज, मी तुझ्या घरी आलो तर तुला आवडेल का? नको सर, तुम्ही येऊ नका. का? डॅडी मम्मी माझ्याबद्दल तुमचं मत आणखीन स्पॉइल करतील. तुम्ही मला घरात पण येऊ देणार नाही. पुढल्या वर्षी पण कॅम्पला मिळणार नाही. तो असला अगदी लहान मुलासारखा. निरोप बिरोप न घेता पाठमोरा झाला. मी एक एक पायरी उतरत निघून गेला. जॉर्ज गेला आणि मी विचार करीत बसलो. जॉर्जला कॅम्पला न देण्यात मी चूक तर नाही ना करीत. कदाचित कॅम्पच्या अनुभवानं, चांगल्या संस्कारानं तो बदलेलही. पण
पण त्याचा इतिहास पाहिला तर तो बदलेल असं वाटतं का? आई वडील आणि घर जर त्याला चांगलं लाभलं असतं तर तो वेगळा झाला असता का? अजूनही त्याला वेगळ्या संस्कारांचा लाभ झाला, प्रेम विश्वास मिळाला तर तो बदलेल? तो जर बदलला तर माझ्या कॅम्पच्या प्रयोगाचं मूल्य अधिक वाढेल. त्याला न देण्यात माझा भित्रेपणा, स्वतःवरच्या विश्वासाचा अभावच नाही का? पण त्याला नेला आणि त्यानं कोणाला समुद्रात बुडवलं तर नकोच. या वर्षी तरी नको. वर्षभर तो कसा वागतो हे पाहून पुढल्या वर्षी कॅम्पला नेऊ. जॉर्जला कॅम्पला न नेण्याचा विचार मनात पक्का केला आणि मी माझ्या कामासाठी बाहेर पडलो. कॅम्पला जायला 8-10 दिवसांचा अवधी होता. विद्यार्थ्यांची सभा मी घेतली. त्यांना योग्य त्या सूचना आणि पालकांना माहिती पत्रक दिलं. मुलांची हजेरी घेतली तेव्हा लक्षात आलं की किसन पाटील हा मुलगा गैरहजर आहे. तो पूर्वी 2 दिवस शाळेतही आलेला नव्हता. त्याला निरोप द्यायला ज्या विद्यार्थ्याला सांगितलं होतं तो निरोप द्यायचा विसरला होता. सभा आटोपल्यावर मी वर्गावर गेलो, हजेरी घेतली. किसन पाटीलचं नाव पुकारलं, पण तो वर्गातही नव्हता. सर, किसन पाटील आजारी आहे, दिलीप मराठे म्हणाला. कोणी सांगितलं? मीच त्याच्या घरी गेलो होतो. कशाला? माझी वही त्यानं नेली होती म्हणून आणायला गेलो होतो. मी थोडा विचारात पडलो. सर, किसन आपल्या कॅम्पला येणार आहे ना? दिलीप मराठेने विचारलं. असं म्हणून मी हजेरीचं काम पूर्ण केलं. मी शिकवायला सुरुवात केली. संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलो. मी चहा वगैरे घेऊन बाहेर पडण्याच्या विचारात होतो. किसन पाटीलकडे जाऊन यावं असा विचार करीत होतो. त्याचा ताप कसा असेल, 1-2 दिवसात बरा होईल का, बरा झाला तरी त्याला नेणं योग्य होईल का, न्यायचं नाही म्हटलं तर तो नाराज होईल का, इत्यादी इत्यादी विचार मनात येत होते. तेवढ्यात जॉर्ज दारात उभा. मे आय कम इन सर? वर्गात येताना मुलं विचारतात तसं त्याने विचारलं. येस. मी ही पटकन वर्गात असल्याप्रमाणे म्हटलं. सर, किसन पाटीलला टायफॉइड झालाय, तो फार आजारी आहे. कोणी सांगितलं? मी शाळा सुटल्याबरोबर जाऊन आलो, जॉर्ज अभिमानानं सांगत होता. त्याचे डोळे चमकत होते. सर, किसन पाटीलच्या ऐवजी मी येऊ कॅम्पला? जॉर्ज सारी उत्सुकता डोळ्यात आणून विचारत होता. हे बघ, ते नंतर ठरवू. तू मला किसनचं घर दाखव, मी त्याच्याकडे जाऊन येतो. जॉर्ज एकदम खुश झाला. सरांबरोबर चालताना त्याला खूप आनंद वाटत होता. आगाऊ गुंड अशा जॉर्जला त्याच्या शिक्षका शेजारून जायला मिळत होते. त्याच्या पावलात अधीरता होती. तो झपाझप चालत होता. किसनकडे मी जाऊन आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. शाळा सुटल्यावर मी लॉकर मधून वह्यांचा गठ्ठा घेतला. शाळेच्या जिन्यातच जॉर्ज उभा होता. माझ्या हातातला वह्यांचा गठ्ठा त्यानं जवळजवळ ओढून घेत म्हटलं, सर, मी घेऊन येतो हा गठ्ठा घरी, तुम्ही जा. मी काही म्हणायच्या आत तो पाठमोरही झाला. वह्यांचं ओझं रस्त्यातून मिरवत न्यायला नको म्हणून मला मनातून बरेच वाटले. जॉर्ज एवढी लाडीगोडी का लावतोय हे मला समजत होतं. घरी जाईपर्यंत त्याचाच विचार मनात होता. 4-8 दिवसात त्याचं वागणं बदलल्यासारखं वाटलं. मनात आलं, काय हरकत आहे त्याला किसन पाटीलची जागी नेलं तर. घरी गेलो तर जॉर्ज दारात उभा. मी त्याला आत बोलवलं. म्हटलं, जॉर्ज, मी तुला कॅम्पला न्यायचं ठरवलंय. एकदम कुल्ल्यावर थाप मारीत तो फाटकन उद्गारला. लगेच जीभ चावलीनी म्हणाला, सॉरी सर. मला हसू आलं. हसू लपवत मी म्हटले, हे बघ, तुला मी नेतोय, पण चांगलं वागलं पाहिजे. अपयश आलं तर सारे जण मलाच दोष देतील. सर, मी चांगला वागेल. जाऊ मी सर? तो खूप आनंदित झाला होता. दरवाजापर्यंत गेला आणि क्षणात उंबरठ्यावरून मधल्या 4 पायऱ्या ओलांडून उडी मारून पसार झाला. शिबिरात निघण्यापूर्वी अनेक कामात जॉर्जची मला मदत झाली. बोर्डीतून बाहेर पडणारा जॉर्ज कोणी वेगळाच जॉर्ज असेल. इतर शिक्षक आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतील, काहींचा अपेक्षा भंग होईल, इत्यादी सुखद विचार मनात येऊन जात होते. जॉर्जवर माझं लक्ष राहावं या दृष्टीने मी शिबिरात गेल्यावर काळजीपूर्वक मुलांचे गट केले. दिलीप मराठे, सुभाष प्रधान, चंपू मालुसरे अशा निष्पाप व विश्वासातल्या मुलांच्या गटात जॉर्जला घातलं. शिबिर सुरू झालं आणि 2ऱ्या-3ऱ्या दिवशी तक्रारी येऊ लागल्या. सुरुवातीस त्या तक्रारींचं स्वरूप मी किरकोळ मानलं.
म्हणजे आंघोळीच्या वेळेला एखाद्याचे धुवट कपडे भिजवणं, एखाद्याची साबणाची वडी पळवणं, विश्रांतीच्या वेळात समुद्रावर जाणं, असं तक्रारींचं स्वरूप होतं. मी प्रथम सौम्य आणि मग कडक शब्दात जॉर्जला ताकीद दिली, पण त्या ताकिदीचा उपयोग होत नाही हे लक्षात येऊ लागलं. माझ्या विश्वासातल्या मुलांना जॉर्जनं आपल्या विश्वासात घेतलं होतं. त्याच्या हालचालींचा सुगावा दिलीप व सुभाष कडून मला लागत नव्हता. मी दिलीप व सुभाषची उचलबांगडी करून दुसऱ्या गटात टाकला. कुणाच्याही चहाड्या सांगण्यातच ज्याला नेहमी रस वाटायचा त्या विजय जोशीला मी जॉर्जच्या गटात टाकले. या गोष्टीचा परिणाम एवढाच झाला की जॉर्जच्या खोड्या आणि लबाड्या यांचे तपशील कळून पहिल्या 4 दिवसातच माझी झोप उडाली. जाम, चिक्कू यांच्या चोऱ्या जॉर्ज आणि इतर साथीदार करीत होते. मी अचानक झडत्या घेतल्या, पण जॉर्ज आणि त्याचे साथीदार यांच्या खेरीज इतरांच्या बॅगेत, कपड्यात, बेडिंगमध्ये चिक्कू सापडले. दुपारची मुलांची जेवणं आटोपली की विश्रांतीसाठी वेळ दिलेला असे. या वेळात मुले कपडे धुण्यासाठी शिबिराच्या परिसरातील विहिरीवर जात. विहिरीला पाणी फार थोडं होतं. पाणी काढायला लोखंडी साखळीच्या साह्यानं पुलीवरून बादली सोडण्यात येईल. मुलं विहिरीवर गेली की मी जेवायला बसत असे. एक दिवस मी जेवताना जॉर्ज आला आणि बोलावून म्हणाला, सर, विहिरीत मी उतरू का? का? जेवण झालंय ना? आणि विहिरीत पोहायचं नाही. पाणी एकदम तळाला गेले. सर, पोहायला उतरत नाही. साखळी सकट बादली पडली आहे विहिरीत. अरे पण विहिरीला पायऱ्या नाहीत. माळ्याला मी संध्याकाळी सांगेन, तो काढून देईल. तुम्ही सगळे आपल्या खोल्यात चला. पोरं नाखुश होऊन विहिरीच्या दिशेने गेली. मी जेवण आटोपतं घेत होतो. जेवून विहिरीवर जायचं ठरवलं, पण हात धुवायला उठणार तोच दिलीप मराठे धावत आला. सर, जॉर्जने बादली काढली. सर, धमाल आली. दिलीपच्या मागोमाग आणखी 2-3 आले. त्यांच्या मागोमाग पोरांचा जल्लोष ऐकू येत होता. सर, बादलीत एक पाय ठेवून जॉर्ज वर आला. पोरांनी साखळीनं खेचून जॉर्जला बादलीत उभा ठेवून आणला. मला नेमकं काय बोलावं समजेना. जॉर्जच्या धाडशीपणाचं कौतुक पोरांच्या नजरेत, हावभावात होतं. 15-20 फुटांवरून जॉर्जने उडी मारली होती. विहिरीला पायऱ्या नव्हत्या. मी विहिरीवर गेलो. पोरांचा जल्लोष थांबला. एका पोराने जॉर्जला खांद्यावर घेतला होता. मला पाहताच जॉर्ज धडपडत खाली उतरला. मी विहिरीत डोकावून पाहिलं. विहिरीच्या मधल्या भागातील गाळ वर आलेला होता. त्याच्या भोवती पाणी होतं. मनात आलं, जॉर्जनी उडी मारली तिथं काचा, फुटक्या बादल्या असत्या तर, किंवा गाळ पुरुषभर खोल असता तर. जॉर्ज, तू केलंस हे योग्य केलं नाहीस. तू ऑफिसात चल. मला राग अनावर झाला होता. नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं. पोरं मात्र जॉर्जवर खुश होती. त्याच्या धाडसामुळे तो हिरो बनला होता. सरांना जे जमलं नसतं ते त्यानं करून दाखवलं होतं. जॉर्जला ऑफिसात नेलं. मी खूप रागावलो. त्याच्या वडिलांना बोलवून घेण्याचं मी ठरवल्याचं त्याला सांगितलं. त्याचं धाडस किती अघोरी होतं हे मी त्याला सांगितलं. रात्रीच्या प्रार्थनेच्या वेळी इतरांना तेच सांगितलं. त्या रात्री प्रार्थना झाल्यावर मुलं झोपायला गेली. मला मात्र झोप येत नव्हती. दुपारचा प्रसंगच डोळ्यांसमोर येत राहिला. रात्री 11:30ला उठलो. मुलांच्या खोल्यातून राऊंड घेऊ लागलो. जॉर्जच्या खोलीत तो नव्हता. इतर 2-3 खोल्यातली 3-4 पोरं ही अंथरुणात नव्हती. मी 2-3 धडधाकट पोरांना उठवलं. बॅटऱ्या घेतल्या. हळू आवाजात त्यांना म्हटलं, जॉर्जचा शोध घ्यायचा आहे. चिकूच्या बागेतून वाट काढीत, बॅटऱ्या मारीत कंपाऊंड पर्यंत गेलो. नारळाच्या झाडापाशी हालचाल दिसली. बॅटऱ्या मारल्या. झाडाखाली 2-4 होते. झाडावर माकडासारखा जॉर्ज चढलेला होता. तो उतरण्याच्या बेतात होता. त्याच्या तोंडात एक चाकू आडवा धरलेला होता. चाकूच्या पात्याचं टोक बॅटरीच्या प्रकाशात चमकलं. जॉर्ज! मी नकळत जोरात ओरडलो. बॅटरीच्या प्रकाशामुळे खाली उभी राहिलेली पोरं पळण्याच्या बेतात होती. मला पाहताच ती माना खाली घालून थरथरत उभी राहिली. एकाच्या हातात नारळ होता. दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ट्रंक कॉल करून निरोप देऊन जॉर्जच्या वडिलांना मी बोलवून घेतलं. त्याची पाठवणी केली. रडण्याचं, माझे पाय धरण्याचं त्यानं नाटक केलं, पण मी दाद दिली नाही. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेत गेल्यावर टीचर्स रूम मध्ये आमच्या शिबिराबाबत चर्चा जोरात झाली. शिबिरातील यशापेक्षा जॉर्ज बाबतचे अपयश चवीनं बोलण्याचा विषय होता.
किंबहुना जॉर्ज तसा वागला नसता तर बरीच मंडळी खट्टू झाली असती. एक दिवस जॉर्जला पकडून घेऊन शाळेचा शिपाई हेडमास्टरांकडे जाताना मला दिसला. एका वर्गावरून दुसऱ्या वर्गावर मी जात होतो. आज जॉर्जने नवीन काय गोंधळ घातला असेल असा विचार करीत मी जिना उतरून खाली गेलो. मी पुस्तक उघडलं. तोच मुख्याध्यापकांचं बोलावून आलं. आजचा जॉर्जचा गुन्हा माझ्या दृष्टीने अक्षम्य होता. एका शिक्षिकेच्या नावापुढे माझं नाव जोडून जॉर्जने मुतारीच्या भिंतीवर अर्वाच्य लिहिलं होतं. त्याला लिहिताना शिपायानं नेमकं पकडलं होतं. मी काय बोलणार? मलाच फार अपराधीपणाचं वाटत होतं. अपराधीपणापेक्षा पराभवाचं तीव्र दुःख आपल्याला होतंय का असा प्रश्न माझा मीच मला करत होतो. जॉर्जचं नाव शाळेतून कमी केलं गेलं. तो शाळेतून गेला, पण वर्षभर त्याच्या रिकाम्या जागी मला तो बसल्याचा भास व्हायचा. जॉर्ज आमच्या शाळेतून गेला. 1-2 शाळा त्यानं बदलल्याचं कानांवर आलं. गावातल्या मारामाऱ्यात तो आता वारंवार भाग घेऊ लागला. शाळा सोडून त्यानं अनेक वेळा सुरुंगाची हवा खाल्ली. सट्टा, दारू आणि असंख्य भानगडीत तो गुंतला. एक दिवस अचानक जॉर्ज माझ्या घरी आला. त्याच्याबरोबर त्याचा धाकटा भाऊ होता. आता जॉर्ज एखाद्या पुरुषासारखा धिप्पाड दिसत होता. टाईट पॅन्ट आणि रंगीत शर्ट त्यानं घातला होता. जॉर्ज घरात आला तसा दारूचा भपकारा आला. काय रे, आज कुठं आठवण झाली? त्याच्या कामाचा अंदाज घेत मी त्याला विचारलं. सर, हा माझा धाकटा भाऊ. याचं आपल्या शाळेत नाव घालायचंय सर. कसंही करा, माझा वशिला नाही. डोनेशन देईन. तुमच्याकडे मुद्दा मांडलाय सर. हेड सर मला दारात उभं करणार नाहीत. माझ्यासाठी तुम्ही खूप केलं सर. आमचं तब्दीर बेकार होतं. आपल्या शाळेतून नाव काढलं नसते तर मी जंटलमन झालो असतो. आमच्या आयुष्याची लाईन बेकार झाली. भावाशी तशी राहायला नको. आमच्या लाईनीत तो येता कामा नाही सर. धंद्यात घालून डॅडीने आम्हाला स्पॉइल केलं. भावाला तरी मला तसं करायचं नाही. हे बघ, मी शब्द टाकीन. ऍडमिशन देणं मुख्याध्यापकांच्या हाती आहे. त्यांना तूही भेट. सर, हेड सरांना भेटायची हिंमत नाही. हा पोरगा तुमच्या स्वाधीन केलाय. उद्या मम्मी येईल शाळेत ऍडमिशनसाठी. आता एकदाच एवढं. ठीक आहे. जॉर्ज उठला, पाठमोरा झाला. भावाचा हात हातात धरून निघून गेला. माझ्या डोळ्यांसमोर नारळाच्या झाडावरून माकडासारखा उतरणारा आणि बॅटरीच्या प्रकाशात चमकत्या पात्याचा चाकू दातात धरलेला छोटासा जॉर्ज दिसत होता.